सर एक मिनिट, मॅच सुरू होते, ग्राउंड खाली करायचे सगळ्यांना विनंती आहे सर. मॅच सुरू करायची, विलंब करायचा नाहीये. 8 मॅच झाल्या, 7 मॅच बाकी आणि 6 वाजलेले आहेत. आपल्याला पुढील 5-1 तासामध्ये या 7 मॅच कंप्लीट करायच्याच आहेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या टीम आम्हाला सहकार्य करतायत. जेवढे आम्ही सूचना दिल्या त्यांचं त्यांनी पालन केलंय. हे तुमचं यश आहे, तुमच्यासाठी स्पर्धा आहे आणि तुम्ही खूप चांगल्या करताय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पवार सर. धन्यवाद चंदू शेट्टी सर, यांचा आवाज आपण नुकताच ऐकलात. आणि चला दोन्ही संघाचे 12th मॅन. यस 5 षटकांची मॅच असेल. कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आवाज देखील पोहोचलाय. मॅचला होती सुरुवात. खरं तर सुंदर अशा मॅचेस आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिल्या, परंतु ही लुजर वर्सेस लुजर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊयात. केतनचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा संघ मात्र सुपर 8 साठी क्वालिफाय देखील झालाय. RR स्पोर्ट्सचा 12th मॅन. RR स्पोर्ट्सचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यस येत आहेत. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, उद्याच्या सगळ्या मॅचेस ज्या आहेत 8:30ला इकडे रिपोर्टिंग करायचंच आहे. दोन्ही टीम टॉस 8:30ला रिपोर्टिंग, 8:45ला टॉस हा होणारच आहे. 9 वाजता पहिला बॉल उद्या किंवा त्याच्या अगोदर आपण पाडणार आहोत, पण त्याच्यासाठी 8:30चं रिपोर्टिंग गरजेचं आहे. सगळ्या टीमने नोंद घ्यायची आहे. जे यूट्यूबला ऐकतात त्यांनी देखील नोंद घ्या. उद्या साहेब 8 वाजता येणार आहेत, म्हणजे उद्याच्या 12 मॅचेस हे 8 वाजेपर्यंत आपल्याला संपवायच्या आहेत. त्याची नोंद आपण घ्यायची आणि 8:30लाच रिपोर्टिंग होणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यस खरं तर नेहमीची चांगली या ठिकाणी शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमच्या विभागामध्ये थोडेसे लेट मॅचेस होतात, परंतु इकडे चांगले नियमावली आणि सर्व संघ शिस्तबद्ध आपल्याला पाहायला मिळतात. मॅचकडे आपण बोलतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न खरं तर पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती थोडासा चेंडू मात्र खाली राहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये जाताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजय पहिलं षटक P1चं फेकण्यासाठी सज्ज झाल्या. 5 षटकांची मॅच आपण पाहतो. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा दिमागदार आयोजन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज पहिला दिवस खऱ्या अर्थानं चंदू शेट्टी सरांचा आवाज, तसेच अभिषेक पाटील सर असतील त्यांचा आवाज खरं तर संपूर्ण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील आपण ऐकणार आहात. खरोखरच महाराष्ट्राचा गोड आवाज, ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतो, आमचे चंदू शेट्टी सर, त्यांचा आवाज सर्वांना हवा हवासा वाटतो. इथे देखील चांगला फटका, परंतु फसलाय आणि पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर ही विकेट्स मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आला होता, तर नंतर दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट फलंदाज बाद होताना आपण पाहिला. जमाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅक्ट नंबर 3च्या पोझिशनवरती त्याला आपण पाहतोय. महत्वाची मॅच आहे आणि इथून जिंकायचं असेल तर चांगले प्रयत्न करावे लागतील, बॅटिंग चांगली करावी लागेल. एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर अजयचं चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक तो देतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू त्यांनी निर्धाव फेकला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याला सफलता देखील मिळाली. चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. इथे फक्त दिशा दिली होती, परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फील्ड करतात, तद्वर मात्र धाव या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर 3 चेंडू निर्धाव फेकले, त्याच्यामध्ये महत्त्वाची विकेट्स या ठिकाणी अजयला मिळताना आपण पाहिली. आणि पहिलं षटक तुम्ही फेकताय अशा पद्धतीची गोलंदाजी करत तर चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर अक्षरशः बॅटर्सला थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचे मॅच, पहिलं षटक P1चं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्स खेळताय, या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स अ 4 रन चौकार. 3 चेंडू खरं तर या ठिकाणी शांत ठेवला होता बॅटर्सला, तदनंतर हा चौकार पाहायला मिळाला.
सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या आणि बॅट मात्र या ठिकाणी उलटी फुलटी केली, त्याच्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. धावाचा श्री गणेश खरं तर या मॅचचा झालाय असंच मी म्हणेल. 3 चेंडू खरं तर त्या चेंडूवरती धावा आल्या नव्हत्या, परंतु चौथ्या चेंडूवरती धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. इथे क्रॉस बॅटर फटका, फ्लॅटर षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. खरं तर ऑनसाइड मध्ये भिरकावला चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले जरूर, परंतु 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकारानंतर हा षटकार पाहायला मिळतोय आणि ऑनसाइड मध्ये भिरकावलेला चेंडू 6 धावा त्याच्यावरती पाहायला मिळाल्या. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. महत्वाचं म्हणजे एक गडी बाद झालाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा फटका होता, परंतु त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडेसे फंबल झाले जरूर, तरी देखील एक सिंगल पूर्ण केले गेले. एका धावेच्या मधीने धावफलक मात्र जाऊन 11 वरती पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी गमावला बॅटिंग करणाऱ्या संघानं आणि खरं तर चांगलं षटक मी तर म्हणेन. 11 धावा आल्यात. एक महत्वाचा गडी देखील सलामीवीराला बाद करण्यात यश मिळालंय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्याच्यामुळे मॅच देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 आला, एक गडी गमावलाय. आता दुसरं षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे या मॅच मध्ये. अजयनं फेकला होता, त्याने मात्र धावा 11 खर्च केल्या आणि महत्वाचा एक गडी मैदानाच्या बाहेर पाठवला. आता हृदय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांची मॅच आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगले ताकदवर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच लगेच सुरू करा. आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि भरपूर वेळ देखील झालाय, त्याच्यामुळे मॅचेस देखील आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संयमी फटका पाहायला मिळाला आणि सहजरित्या एक धाव या ठिकाणी घेतली गेली. चांगला चेंडू या ठिकाणी होता, त्याच्यावरती संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवरती सिंगल. धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हृदय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती त्याने 1 धाव खर्च केले. खरं तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके घेताना फलंदाज पाहायला मिळत नाहीयेत. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे सातत्याने क्रिकेटचं समीकरण आपण सातत्याने पाहत असतो आणि तेच पाहायला मिळते इथे. जर आपण पाहायला गेलं तर मागच्या षटकामध्ये 2 खराब चेंडू होते, त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाले होते, परंतु जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती सिंगल घेताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती, जो सलामीला आलाय सौरभ. इथे सहजरित्या सॉफ्ट हँडेड फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चाणक्य पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु हातावरती चेंडू आला नाही, हातामध्ये भेटला नाही आणि त्यानंतर 1 धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल डबलना धावफलक देखील हलता पाहायला मिळतो. ही जमीनची बाजू बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. हृदयनं चांगली गोलंदाजी केली आहे. खरं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि संयमी खेळी बॅटर्सच्या यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते की एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावरती प्रहार आणि एखादा चांगला चेंडू आला तर त्याच्यावरती सिंगल डबल देखील देत आहेत. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. दुधारी तलवार, चली तो आबाद वरना बरबाद असं आपण सातत्याने म्हणत असतो. या फटक्याला मात्र या फटक्याचं नामकरण अर्थातच उल्लेख देखील करत असतो आणि फटका अक्षरशः फसला, त्याच्यावरती धावा मात्र आल्या नाही आहेत. लगातार 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या होत्या, तदनंतर मात्र तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयचा यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 सिंगल, तदनंतर तिसरा चेंडू आता डॉट फेकलाय. आता चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ते सज्ज झाले दुसऱ्या षटकासाठी. इथे खूप सफल झाले होते खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्डमॅनला माफ करा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि इथे फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. सहजरित्या त्या ठिकाणी
आपल्या स्क्रीनमध्ये पोहोचलेत. फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मधील धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर सुंदर असे मैदान आणि त्याच्यावरती हा मॅचचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर फलंदाजांना रोखून धरलंय असंच आपण म्हणूयात. इथे पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडासा बीट झाला, त्याच्यानंतर बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आहे. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढंच कमी या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये मात्र धावांना रोख लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. 5 षटकांचे मॅच संध्याकाळचं सत्र या ठिकाणी चालू झालं आहे. फ्लड लाईट्समध्ये देखील या मॅचेस केल्या जाणार आहेत. डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पार. उत्तुंग षटकार. जर आपण विचार केला तर धावा झाला धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन स्कोअरबोर्ड. ऑफस्टिकवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट लाईनला धरून फेकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र त्या ठिकाणी खेचून मारला आणि 6 धावा षटकार येताना आपण पाहिला. चांगलं षटक होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती चेंडू चांगला होता, स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला त्या चेंडूवरती. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहायला गेलात तर तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. मोहितला आपण पाहतोय. मोहित तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. 2 षटकामध्ये 21 धावा आल्या, त्याच्यामध्ये महत्वाचा गडी देखील एक बाद झालाय. चला थोडंसं फास्ट खेळला. आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. सर्व संघांनी इथपर्यंत सहकार्य केलं, याच्या पुढे देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. मोहित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे पायावरती जरूर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यस लेगबाच्या स्वरूपात धाव या ठिकाणी मिळणार आहे. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील या ठिकाणी चांगल्या चेंडूने होते आणि 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगले प्लेयर्स खेळताना आपण पाहतोय. निमित्त आहे हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग चं हे दिमागदार आयोजन. खरोखरच या ठिकाणी समालोचन करण्यासाठी सुंदर झेलबाद या ठिकाणी खेळाडू झालाय, परंतु जरूर मी सांगेल की चला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जास्त दुखापत झाली असेल तर मी विनंती करतो स्वयंसेवक, आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बघा, गर्दी करू नका त्या ठिकाणी. त्या खेळाडूला त्या हवा देखील जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे प्लीज आपण त्या ठिकाणी गर्दी करू नका. थोडेसे बाजूला उभे राहा, त्याला हवा देखील जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे प्लीज त्या ठिकाणी कोणीच गर्दी करू नका.
सेना दक्षिण मुंबई पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी असे आपण 3 विधानसभा मिळून या टुर्नामेंटचं आपण आयोजन केलं गेलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे मोठ्या प्रमाणामध्ये या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य आकाश चाबुकस्वार, शाखा क्रमांक 217. मला वाटतं आता क्रिकेट मॅचला सुरुवात होत आहे. मॅच कडे आपण बोलतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर पायावरती चेंडू आदलतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा झाल्या धाफलकावरती. आता जर आपण पाहायला गेलात बावीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धाफलकावरती. इथे चांगला फटका, वाह काय फटका होता आणि थेट पाठवलाय मैदानाच्या बाहेर. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्लॉट मध्ये आला होता त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. धमाका षटकार पाहायला मिळाला. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 ओ टू कॉम्बॉक्स. सुंदर फटका होता. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये येत आहेत. थोडेसे फंबलिंग झाले जरूर, परंतु एकच धाव. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आणि या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील मॅच नंबर 8 सध्या सुरू आहे. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सामना होणार आहे आणि त्यानंतर मॅच नंबर 9 सुरू आहे. यस, यानंतर या गटातील जर पाहिलं तर शेवटचा सामना असेल, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळेल आणि 3 षटकांचा या ठिकाणी खेळ अखेरीस समाप्त झाला. धावफलकावरती जर आपण पाहायला गेला तर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 10च्या सरासरीने या धावा बनलेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये सुद्धा एक चांगली धावसंख्या बनवावी लागणार आहे. अमिजी लोटलीकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मरीन लाईनच्या इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 15 मॅचेस होणार आहेत. त्यापैकी हा 9वा सामना सुरू आहे आणि याच्या नंतर सुद्धा 6 मॅचेस आहेत. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. अतिशय सुंदर आणि दर्जेदार आयोजन अमित लोटेकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, शाखा प्रमुख, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून महत्त्वाचा सामना सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर सौरभ रुके यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा बॉल जर पाहिलं तर स्वैर राहतोय. ऑफच्या बाहेर टाकलाय, जाऊ दिला. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे बघा काय शॉट पाहायला मिळाला. 6 धावा, षटकार.
धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी सज्ज झाले. डावखोरी हाताचा विस्फोटक. इथे देखील चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतील फेकतील. त्यावर फक्त सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावाला मात्र या ठिकाणी चांगला आकार येत असताना 38 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 9 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज डावखोरी हाताचे पाहायला मिळतात आणि विस्फोटक रूप त्यांनी आता धारण केलंय. 38 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील फिरून खेळलेत. वाह, काय टायमिंग पाहायला मिळालं. फोर्स केला चेंडूला. हा देखील षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला. खेचून मारला होता या चेंडूला आणि तदनंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावा झाल्या धाफलकावरती टोटल 44 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे बैठक मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु विकेट कीपर त्या ठिकाणी चकले बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर स्कोर ऍड होईल आणि 45 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 45 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. सुंदर धावसंख्येला आकार या ठिकाणी येत चाललाय. 3 षटकामध्ये 30 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. इथे बैठक मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 45 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडीशी गती कमी पाहायला मिळाली आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु धावा देखील भरपूर या षटकामध्ये खर्च केल्यात. 45 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे समोरच्या दिशेने वॉट अ शॉट. 4 धावा. तर मिडविकेटच्या दिशेने हा ठोकलेला उतुंग चौकार. 49 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचं षटक या ठिकाणी बाकी असणार आहे. अजूनही शेवटचं 1 मिनिट बाकी होतं. त्याच्या आतमध्ये षटक फेकलं गेलंय आणि शेवटचं षटक बाकी असेल. 49 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. श्रवण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकोणपन्नास धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 मिनिटं झाली होती, त्याच्यामध्ये 4 षटकं कंप्लीट केलेत. यस, मॅच कडे पुन्हा एकदा आपण बोलतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि पकडलाय झेल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. फलंदाज बाद होतोय. अभिषेक हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय. अजयने चांगला झेल पकडला. पहिल्या चेंडूवरती सफलता देखील या ठिकाणी मिळाली.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहणार आहोत. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महत्वाचे 5 चेंडू अजूनही पहिल्या सत्रातील बाकी असणार आहेत. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहायला गेलं तर भरपूर चांगल्या मॅचेस रंगल्या, परंतु ही देखील तेवढीच महत्त्वाचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. अजूनही 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. विघ्नेश आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं असेल तर इथे देखील चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. वा, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. यशाच्या मागे अफलातून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, परंतु हा वाईट बॉल आहे आणि अर्धशतक संघाचं या ठिकाणी 50 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एकावन्न धावा झाल्यात, माफ करा. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +1 एकूण 2 धावा या चेंडूवरती आल्या होत्या. इथे पायावरती चेंडू टाकला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप चांगला आहे या चेंडूवरती आणि दुहेरी धाव बघा त्या ठिकाणी खरोखरच थोडेसे फंबल झाले, तर नंतर एकेरीला दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केले गेले. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 53 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहणार आहोत. यस चेक केलं जाईल. बघा त्या ठिकाणी आमचे आयोजन कमिटी आहे ते चेक करतील. पंच आहेत त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चेंडू सेफली अडवलाय का हे सर्व गोष्टी पाहतील, तदनंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चेंडूला सेफली त्या ठिकाणी फील्ड केले. 2च धावा मिळतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा मॅचकडे आपण बोलतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. वा, बोटांची जादू पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय जरूर आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी असणार आहेत. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 53 धावा, 53 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 3 चेंडू पूर्वार्ध मधील या ठिकाणी बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. वा, कौतुक करावं तेवढंच कमी आहे या गोलंदाजाचं. विघ्नेश बाद झाला धावचीच्या स्वरूपात. 53 धावफलकावरती आता धावफलक स्थिरावताना आपण पाहतोय. अजूनही या सत्रातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ध्रुव इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज ध्रुव करत होते आणि चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वारंवार त्याच दिशेने मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, परंतु सौरभनं स्वतःवरती विश्वास दाखवला होता. त्याला देखील आता जागेवरती स्थिर उभं ठेवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इतिहास समोर फेकला होता. आता चांगलं टायमिंग आहे का, परंतु फसलंय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मैदानाच्या बाहेर जाताना फलंदाज दिसतोय.
54 धावा झाल्या. 54 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर या ठिकाणी ही इनिंग देखील ब्रेक झाली आहे. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु टार्गेट देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. 54 धावेचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. 54 धावांचा पाठलाग करायचा आपण पाहत आहोत. HPL हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग अमिजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा. त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये अतिशय गतिमान बनवलं गेलं असे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा एक या परिसरातील खेळाडूंसाठी पर्वणीच राहिली आहे आणि आज या स्पर्धेमध्ये विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि काही क्षणातच जर पाहिलं तर काही VIP अतिथींची या ठिकाणी एंट्री होणार आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि आजचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला. आतापर्यंत जर पाहिलं तर 9वा सामना या ठिकाणी सुरू देखील आहे. म्हणजे आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळे हे शक्य होऊ शकलं. फक्त आता सगळ्यांना मंचावरील आपले जे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे, आता थोड्या वेळात या ठिकाणी बऱ्याचशा VIPंची एंट्री होणार आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आपलेच आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण थोडासा मुख्य मंच आता खाली करायचा आहे आणि आता कारण या ठिकाणी मंचावर पाहुण्यांची एंट्री होणार आहे. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही विनंती असणार आहे. धन्यवाद. इलेव्हन खेतवाडी आणि बापदेव इलेव्हन कोळीवाडी यांचा देखील प्रमुख योगदान आहे आणि कारण यांनी देखील खूप सारी मेहनत या ठिकाणी घेतली आहे. जसे आम्ही पाहतो आकाशजी चाबुकस्वार साहेब असतील, त्याचबरोबर विनयजी भोसले साहेब पाहायला मिळत आहेत, जितेंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरने जर पाहिलं ललितजी माधव साहेब असतील, हे सगळे आणि सगळे शिवसैनिक आणि प्रथमेश वाईलकर जे असतील, हे सगळे मात्र प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच पहिल्याच दिवसात ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. नव्हे तर पहिल्याच दिवसात सगळ्यांची मनं आयोजकांनी जिंकून घेतली आहे आणि आता या मॅचचा दुसरा डाव सुरू होईल. जाऊयात पुन्हा एकदा स्वप्नीलजी पवार सरांकडे. धन्यवाद. दोन बॅटर मैदानामध्ये या विनंती असेल कारण वेळेचं देखील बंधन आहे. विनंती असेल हा चला या लवकर. स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. 54 धावेचं टार्गेट. इथे प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि विकेट किपरच्या क्लोज मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. मुंबईचा सम्राट आणि चॅम्पियन साई दोन्ही संघ आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत, तर विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. बघा एक मॅच ही मॅच झाल्यानंतर त्याच्यानंतर अजून एक मॅच असेल आणि त्याच्यानंतर तुमचा सामना असणार आहे.
ध्रुव शर्मा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आणि लगातार त्यांनी 2 चेंडू चांगले या ठिकाणी फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडासा कट होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा षटकार. षटकार आलाय जरूर. इथे देखील पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर रणनीती आखली होती. स्टेप आउट झाले तर नंतर चेंडूला थोडंसं पाठच्या दिशेने या ठिकाणी फेकण्यात आलं आणि त्यानंतर ध्रुवच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 54चा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे स्टेप आउट झाले तर नंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू चाललाय. गोळीगत सीमा पार चौकार. पाहायला मिळाला. खरं तर सुंदर फटका आणि त्याच दिशेने षटकार देखील लगावला होता या बॅटर्सनं. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू जे सांगता होते पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ अखेरी समाप्त झाला. धावफलकावरती बिनगडी बाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 1 चौकार 1 षटकार आपण पाहिला आणि 4 चेंडू निर्धाव पाहिलेत. चला थोडेसे फास्ट केला. अजूनही 6 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. हॅलो, चला मॅचकडे पुन्हा एकदा आपण बोलतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 54 धावेचं टार्गेट. हर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉकल पद्धतीचा पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ध्रुवनं या ठिकाणी खर्च केल्या होत्या 10 धावा आणि हर्षनं मात्र पहिला चेंडू ब्रह्मास्त्र फेकलाय. त्याच्यावरती धाव मात्र आले नाहीये. 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले. महत्त्वाची मॅच आहे. टार्गेट जर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर धावा देखील घ्यावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु पिचिंग थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आणि पंचांच्या माध्यमातून लेगबाजची धाव ही पाहायला मिळते. लेगबाजच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपण पाहणार आहोत. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
हर्ष गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू चांगला फेकला होता, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी खर्च केले आणि 54 धावेचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे देखील थोडासा प्रेशर गोलंदाजावरती देखील पाहायला मिळणार आहे. कमी धावा आहेत, एखादा षटकार जरी आला तरी देखील धावांचा टोटल एक वेग वाढू शकतो. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं पोहोचलेत, परंतु या चेंडूवरती चौकार पाहायला मिळणार आहे आणि अशा चुका तुम्हाला कमी टाळाव्या लागतील, या चुका कमी कराव्या लागतील. असे चौकार षटकार जर आले तर मात्र तुम्हाला विजयापासून थोडंसं दूरवर या ठिकाणी जावं लागेल आणि नॉकआउटचे मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून जर हरलात तर या स्पर्धेची खरं तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. चौकार आलाय, 4 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. इथे देखील एक धाव सहजरित्या घेतली जाईल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील, फेकतील, त्याचबरोबर मात्र सिंगल पुन्हा एकदा पूर्ण होताना आपण पाहणार आहोत. धावांचा जर विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केले गेले. हर्ष गोलंदाज पुन्हा एकदा सज्जला. इथे मोठा फटका, क्षेत्ररक्षक लॉंग चेस सुरू आहे, परंतु या चेंडूवरती देखील फाईन लेगच्या दिशेने आलेला ह्या 4 धावा चौकार. परंतु बॅटर्स देखील तेवढेच चांगले बॅटिंग करतायत. इथे देखील फुलटा चेंडू होता, परंतु समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे या चेंडूवरती आणि 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिला 21 वरती धावफलक जाऊन पोहोचले. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 54 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केले गेले, त्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र उर्वरित चेंडू बाकी असतील 18 आणि त्यासाठी 33 धावेची गरज. प्रति ओव्हरमध्ये 11.00 च्या सरासरीने धावा आता बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 18 चेंडू 33 धावेची गरज. 2 षटकामध्ये 21 आल्या. 54चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा ध्रुव यांना आमंत्रित केले, ज्यानं पहिलं षटक फेकत असताना 10 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 10 धावा त्यांनी दिल्या होत्या आणि 4 चेंडू त्यांनी मात्र निर्धाव फेकले होते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा चेंडूमध्ये 33 धावेची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये 21 आल्यात. बघा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. 1 मिनिट जर एक्स्ट्रा घेतला तरी देखील तुम्हाला 1 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे वेगवान वेगावरती स्वार होत गोलंदाजी करत असताना ध्रुवला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर कधी विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला हे देखील कळलं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू बाकी असतील 17 आणि 33 धावेची गरज. 17 बॉल 33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार हा सामना. आता देखील चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि पंचांकडे आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न. लगातार 2 चेंडू चांगले फेकले ध्रुव यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा आपण या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूयात. लगातारचे 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकले. जशी सुरुवात पहिल्या षटकाची केली होती, लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले होते आणि तदनंतर 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या. तशी सुरुवात पुन्हा एकदा ध्रुवने केली या षटकाची. इथे वाह अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. रनआउटची नामी संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु सुखरूप पोहोचलाय.
अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 3 चेंडू चांगले फेकलेत आणि त्याच्यामध्ये एक धाव महत्त्वाची खर्च देखील केले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये येईल यात मात्र काही शंका नाही आहे. धावा जर आपण पाहायला गेला तर आतापर्यंत धावांचा आपण विचार केला तर धावा झाल्यात 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 54चा पाठलाग करायचा आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 32 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 32 धावा करायच्या आहेत. RR स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि पुन्हा एकदा बॅटरसाठी अडचणी निर्माण होत आहेत. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वाह, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ध्रुव यांच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढंच कमी आहे या गोलंदाजाचं. प्रचंड वेग आणि नियंत्रण बघा किती चांगलं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी असतील परंतु 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त ध्रुवनं खर्च केले 1 धाव. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल ज्या षटकाला आपण म्हणतो त्याच षटकाकडे वाटचाल ध्रुव करतोय. पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतले. विकेट किपर त्या ठिकाणी आहेत तैनात. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय ध्रुव अँड टीमचा. वा, 5 चेंडू त्याने फेकले त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केले होते या मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 33 करायच्या होत्या, आता करायच्या आहेत 13 मध्ये 32. कमालीची गोलंदाजी. इथे फटका चांगला आहे परंतु फसलाय की काय. झेलची संधी आहे आणि काय षटक फेकलंय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. तिसरं फेकत असताना काय गोलंदाजी केली. धावा झाल्या धावफलकावरती आपण जर पाहायला गेला तर 22 धावा झाल्यात. आता येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 32 धावेची गरज. म्हणजे समीकरण प्रत्येक षटकामध्ये 11.00 होतं ते आता येऊन टेपले 16.00च्या सरासरीवरती. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली ध्रुव या गोलंदाजाची. खरं तर बॅटर्सला थांबून ठेवलंय. त्याच्यामध्ये दबावाखाली केलं असताना बॅटर्स या ठिकाणी बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजय हा फलंदाज दाखल झाला. आता मात्र 2 षटकांमध्ये तब्बल 32 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. चला थोडस फास्ट केला. अजूनही भरपूर सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि हा षटक जो आहे तो तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फेकायचा आहे. इथे जरूर चेक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चांगला चेंडू फेकला. पहिला चेंडू फेकत असताना 11 मध्ये आता 32 ची गरज आहे. इथे समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं. वाह, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. टाइम तुमचा संपलाय तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या.
फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय सुंदर अशी ही स्पर्धा. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 चा हा दिमागदार आयोजन आणि इस्लाम जिमखानाचं हे मैदान. खरं तर चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 32 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे रिवर्स चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बनतील प्रेक्षक. 4 धावा. सिनियर क्रिकेटर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या नगरीमध्ये. वेलकम सर. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 28 धावेची गरज. इथे यष्ट्या वाकवल्यात. पहिला चेंडू खरं तर चौकार आला तर नंतर या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात आणि फलंदाज बाद होईल. काय असतं ते या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर यष्टांवरती चेंडू धडकला आणि यष्टा मात्र उद्ध्वस्त करून टाकल्यात या चेंडूवरती. आता येणारे चेंडू बाकी. खरं तर 8 आणि 28 धावेची गरज असणार आहे. चेक हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. मोहित आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाचे 2 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सन्मान्य दर्शनाजी लोटलीकर जी इथे आलेले आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. शिवसेना दक्षिण मुंबई आयोजित कुलाबा मलबार हिंद मुंबादेवी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 या कार्यक्रमासाठी त्यांनी आज इथे भेट दिलेली. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. बघा या ठिकाणी आम्ही टाइम सेट केला गेलाय त्याच्यामुळे नो बॉल या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. संधी निर्माण झाले या ज्या खरं तर चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि जसे डॉट चेंडू येतात तसे टाळ्यांचा वर्षाव देखील पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय जरूर. फ्री हिट होता त्याच्यावरती मोठा फटका घ्यायला पाहिजे होता परंतु जर तर क्रिकेटमध्ये कधीच स्थान नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. नॅचरल स्विंग पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे कमालीचा खरं तर प्रयत्न पाहायला मिळाले. परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे.
फलंदाज या ठिकाणी बाद होतील. कॉट बँडच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा टाइम देखील आपण एक्स्ट्रा घेतलाय, त्याच्यामुळे एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घावा लागेल. पंच लक्ष असू द्या, आपण देखील या ठिकाणी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. येस पंच 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू राहणार आहेत. मॅच कडे आपण बोलतोय. 6 चेंडू मध्ये 26 धावेची गरज आणि शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ इथे पहिला चेंडूवरती हल्ला बॉल केलाय आणि अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार. झालाय. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा चेंडू देखील फसलाय. फटका. संधी आहे परंतु या चेंडूवरती खरं तर मोठा फटका यायला पाहिजे होता. बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागला, तदनंतर 2 धावा सहजरित्या पळून काढल्या गेल्यात. आता मात्र या ठिकाणी आपल्याला समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू बाकी असतील 4 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 3 मोठे हिट मारावे लागतील, 3 षटकार मारावे लागतील 4 चेंडू मध्ये तरच या मॅच खरं समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 18 धावेची गरज आहे. इथे देखील फटका आला असता परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. या पहिल्या चेंडूवरती षटकार येताना आपण पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. चला थोडंसं फास्ट खेळा. इथे बॅटची कडा जरूर घेतली आहे. शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये चांगल्या चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहणार आहोत. येणारे चेंडू बाकी असतील 3 आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असणार आहे. 3 चेंडू 17 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 54 धावेचं टार्गेट होतं. टार्गेट एवढं मोठं नव्हतं परंतु गोलंदाजी ध्रुवची कमाल जी पाहायला मिळाली. इथे समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत. चेंडू चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. हा उतुंग षटकार. 6 धावा. मॅच अजूनही बाकी आहे. 2 चेंडू आणि गरज असेल आता. मिळतोय पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल आणि नो +1. गरिबी में आटा गेला. आता मात्र 2 धावा या ठिकाणी आल्यात. येणारे 2 चेंडू मध्ये आता गरज असेल 9 धावेची. फ्री हिट असेल प्लस आणि आता मात्र बोनस मिळाला. या संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बीमर पाहायला मिळाला. येणारे चेंडू बाकी आहे 2 आणि 9 धावेची गरज आहे. इथे आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न पंचांच्या दिशेने परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अशा सिच्युएशनला तुम्ही बॉल सोडाल तर कदाचित स्पर्धा देखील सोडावी लागेल. येणारा 1 चेंडू आणि 9 धावेची गरज असणार आहे. इथे फटका चांगला आहे परंतु विजयाचा अंतर या ठिकाणी
कमी केलं जाणार आहे. षटकार आलाय, लेट आलाय पण थेट आलाय. मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाले. विजय संपादित केलाय. या ठिकाणी आता पहिला टॉस होणार आहे. टॉस साठी यायचं आहे निखिल आणि सौरभ. चला टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही कळवला जातोय.